संताचा उपकार सांगावया नाही पार, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती, दयांतरात वसे तुझे पण तेथे नसे, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती, विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गाकरु पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु प्रथम दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका कलावध्य जीवोदरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, खलानी शवादा पनोदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं, ओं नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला झालो पावन झालो चराचरी शुक्लम ब्रह्म विचार सार परमं मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभेदं जड्यंगकारापहा अस्ते स्वाटिकं मालिकं विदधतीं पद्मासने संस्थितं वन्दे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा नीलाम्बुधश्यामलकोमलाङ्गं सीता समरोहपितवामभागं पानो महासायत चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदस्य रघुनाथाय नाथाय सीतापते नमो नमः मंगलभवन अमंगलहारी प्रभु सुदशरथ अजिर विहारी राम सिया राम जय राम राम सिया राम जय जय राम जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई राम राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम जो खेल गए प्राणों पे जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए लंका में जाके उसने सीता का पता लगाया प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया माता अंजलि के से माता अंजलि के से लाल के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए शरण शरण हनुमंता तुम अभंगाचं विस्तृत चिंतन आपल्याला पाहिजे पण सर्वात प्रथम अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते या अभंगामध्ये नाथ महाराज म्हणतात तरी काय तर नाथ महाराज संतांचं वर्णन या अभंगामध्ये करतात संत म्हणजे कोण संत म्हणायचं कोणाला मग संतांबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो भाव महाराज प्रगट करतात महाराज म्हणतात संतांचे आपल्यावरती किती उपकार आहेत अगणित उपकार आहेत त्याचं वर्णन शब्दामध्ये होऊ शकत नाही की ज्याप्रमाणे भगवंताचं वर्णन करता करता शेषाच्या जिभेच्या चिंधड्या झाल्या महाराज पण भगवंताचं वर्णन करता आलं नाही अगदी त्याप्रमाणे संतांचे उपकार लिहायला साक्षात विद्येची देवता सरस्वती माता जरी बसली ना ती सुद्धा संतांचे उपकार वर्णन करू शकत नाही एवढे संतांचे आपल्यावरती उपकार आहेत संतांचा उपकार सांगावया नाही पार एक साधक उठला आणि साधकाने प्रश्न केला महाराज संत जीवावर उपकार करतात संत जीवावर उपकार करतात हे आम्हाला पटलं पण संत जीवावर उपकार कोणता करतात आपणा सारी खे करीती याती कुळ नाही चित्ती संत शरण आलेल्या साधकाला शरण आलेल्या जीवाला स्वतः सारखं बनवतात संतत्व बहाल करतात मग त्यांची जात कोणती त्यांचं कुळ कोणतं काही सुद्धा पाहत नाहीत मग स्वतः सारखं बनवण्याकरता त्यांच्याकडे काय आहे हो म्हणजे दया आहे किती दया आहे दया अंतरात वसे दुजे पण तेथे नसे दया करणं
संताचा स्वभाव आहे. जगानं किती त्रास देऊ द्या, संत जगावर उपकार करतात, दया करतात. बरं एवढंच नाही, आमचे संत कसे आहेत? उदार आहेत. उदारपणे उदार, एका जनार्दनी निर्धार. आपणा सारी खे करीती, याती कुड नाही चित्ती. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. महिला मंडळ, तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, ह्या काय झाल्या? ठळक ठळक बातम्या. मग आता झोपलात तरी चालेल. झोपायचं का आता? नाही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाकडे वळण्यापूर्वी सर्वात प्रथम अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: अकारण करुणा वरुणालय, सच्चिदानंद स्वरूप, विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या स्वाधीन आहे असा सत्ताधीश भगवान परमात्मा. काय सत्ता आहे महाराज देवाची? भगवंताच्या सत्तेशिवाय काही सुद्धा होऊ शकत नाही. महिला मंडळ, तुम्ही इकडे कीर्तनाला आलात, ही देखील देवाची काय आहे? सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाचे जाते, चाले हे शरीर कोणाची जाते, चाले हे शरीर कोणाची जाते, चाले हे शरीर कोणाची जाते. चाले हे शरीर कोणाची आसक्ते, देवाच्या सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही. तुम्ही कीर्तनाला आलात, ही देवाची सत्ता आहे. नाहीतर बरेच जण मस्त घरी निवांतपणे अंगावरती गोधड्या घेऊन झोपले असतील. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते, इथे येण्याकरता काय लागतं? भाग्य लागतं दादा, पुण्य लागतं, तेव्हा माणूस इथे येतो. आमचे नामदेव महाराज म्हणतात, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मी बहु पुण्य केले, जन्म जन्मी इथे यायला पुण्य लागतं. आता सहज बोलता बोलता आठवलं म्हणून सांगते तुम्हाला. महाराज, काही लोक 3-3 तास भांडणं ऐकतील, पण 2 तास कीर्तन त्यांच्याच्याने ऐकणं होत नाही. पण कीर्तन आपण श्रवण केलं पाहिजे, असं मला सांगायचं एवढं. भगवंताच्या सत्तेने, देवाची सत्ता आगाध आहे. कशी आहे? अनेक अभंगामध्ये त्यांचं वर्णन करतात. फिरत्या चाका वरती देसी मातेला कार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग दे आकारा, तुझ्या खटाच्या
माती पाणी उजेड वारा, त्याच्या सत्तेने काही होऊ शकत नाही. भगवंताच्या सत्तेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये चालू असलेला हा सप्ताह, आणि या सप्ताहातील आजचा चौथा दिवस, बरोबर ना, चौथा दिवस. तर आजच्या चौथ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराला प्राप्त झाली. मज पामराय काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. तर मी माझं परमभाग्य या ठिकाणी समजते, आणि ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला अशा आमचे मृदंगाचार्य मृदंग महामेरू हरिभक्त परायण गजानन महाराजांचं यूट्यूब चॅनल देखील आहे. महाराजांचे धन्यवाद मानते. तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू आहे, स्वर्गवासी महादू बाळाजीराव फुटाणकर व स्वर्गवासी जनाबाई महादू फुटाणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विठ्ठल महादू फुटाणकर, पांडुरंग महादू फुटाणकर, नारायण महादू फुटाणकर, लक्ष्मण महादू फुटाणकर व समस्त फुटाणकर परिवार. महाराज या परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण आपण जर थोडा विचार केला, आपण सप्ताह गावामध्ये करतो, पूर्ण गाव मिळून सप्ताह करतं, बरोबर. एकट्याने जर सप्ताह करायचं ठरवलं तर ते शक्य आहे का? नाही. पण हे आमचे फुटाणकर परिवार 3 वर्ष झाली हा सप्ताह करतात. यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खरंच मला तर आश्चर्यच वाटलं महाराज. आणि शहरामध्ये जर विचार केला तर काही लोकांना कीर्तन म्हणजे काय एवढं सुद्धा कळत नाही. काही लोक आम्हाला म्हणतात कीर्तन म्हणजे काय, परंतु खरंच या परिवाराला किती परमार्थाची आवड आहे, म्हणून त्यांचे देखील मी अंतःकरणापासून धन्यवाद मानते. आता सर्वच गायनाचार्य मंडळी आतिरती महारथी इथे आहेत. महाराजांचं नाव काही मला माहित नाही. जेजेराम हरिभक्त परायण आमचे जेजेराम महाराज असतील. आता महाराजांचा काय परिचय नाही, महाराजांचे देखील धन्यवाद मानते. आता सर्वच महाराज मंडळी मला माफ करा, तुमचं काय नाव मला माहित नाही. महाराजांचं नाव हरिभक्त परायण भागवत महाराजांचे देखील धन्यवाद. आमच्या दोन्ही दिद्या उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. तसेच आमच्या महाराजांचं यूट्यूब चॅनल देखील आहे गजरमुक्ताबाईंचा, त्यांना धन्यवाद. आणि तसेच आमचे राईतकर सर इथे उपस्थित आहेत, सरांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देते. आमच्या राईतकर मॅडम देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आमचे रोडगे सर देखील आले आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आमच्या सोबत आलेली सर्वच आमचे मंडळी सर्वांना धन्यवाद देते. आमचे चोपदार बाबा राहिले, चोपदार बाबांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाले दादा, खूप सुंदर सिस्टीम तुमची आहे, तुम्हाला धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. मस्तक माझे, मस्तक माझे, मस्तक माझे पायावरी या वारकरी संत या वारकरी संताचा या वारकरी संताचा पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संताचा वारकरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या. शांतीब्रह्मनाथ महाराजांचा अभंग आपण सेवेकरता निवडला, पण एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा, ऐका. माझ्या समोर बसलेली मंडळी सर्व तज्ञ आहेत, हुशार आहेत. पण इथे कुणी कीर्तनकार असेल, कुणी भागवताचार्य असेल, कुणी प्रवचनकार असेल, माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं तपानं ज्येष्ठ मंडळी इथे उपस्थित आहेत. तर मला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा दादांनो. आतापर्यंत आपण बऱ्याच महाराजांची कीर्तन ऐकली असतील, पण कीर्तन या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला का? नेमकं कीर्तन म्हणजे काय? आता आम्ही रोज कीर्तनासाठी फिरतो, आम्हाला अनुभव आहे,
लोक आम्हाला म्हणतात, ताई तुम्ही काय करा, कीर्तनामध्ये एखादा विनोद करा. मग विनोद म्हणजे कीर्तन का? नाही. कीर्तनामध्ये एखादा विनोद तुम्ही करा चालेल, पण अख्खं विनोदी कीर्तन चालेल का? नाही. अहो, कीर्तन विनोदाचा विषय नाही, तेवढा बोलण्याचा माझा अधिकार नाही. पण कीर्तन मनोरंजनाचा विषय आज झाला. पण कीर्तन जर विनोदाचा विषय असताना दादा, माझा भगवान पांडुरंग परमात्मा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचलाच नसता. कीर्तन म्हणजे विनोद नाही. काय कीर्तनाची व्याख्या आहे? आपल्याला जरी कोणी विचारलं कीर्तन म्हणजे काय, कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग अंग हरी रूप होय अंग हरी रूप अंग हरी रूप कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होय अंग हरी रूप होय होय अंग हरी रूप. कीर्तनाची व्याख्या मी तुम्हाला सांगते, ऐका. कीर्तन 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 म्हणजे काय? डोळे तलाव नाहीत तरी ते भरून येतात. डोळे तलाव नाहीत दादा तरी ते भरून येतात. ओठ कापण नाहीत तरी ते शिवले जातात. निसर्ग बायको नाही तरी तो रुसला जातोय. माणूस वातावरण नाही तरी तो बदलला जातोय. मग त्या बदललेल्या माणसाला पुन्हा बदलून माणसात आणण्याकरता केलं जातं, त्याला कीर्तन म्हणतात. आणि ते कीर्तन भजन आपण श्रवण केलं पाहिजे, कारण कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, प्रत्येक कीर्तनामध्ये आवर्जून मी सांगत असते, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो, ज्या देशामध्ये आपण राहतो, ज्या देशामध्ये आपण खातो पितो खेळतो बागडतो, हा देश अतिशय पवित्र आहे. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हा देश किती पवित्र आहे महाराज. या देशाबद्दल बोलायचं झालं ना, अनेक जण या देशाचं वेगवेगळ्या प्रमाणे वर्णन करतात. कसा आहे हा देश? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ए धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. यहाँ राधा एक एक मोहन है, मोहन एक एक ग्वाला. ए भारत देश है मेरा, ए भारत देश है मेरा. अनेक जण या देशाचं वर्णन करतात. बर, या देशाला धन्यता दिली यात नवल नाही, इथे राहणाऱ्या लोकांना धन्यता दिली. सुभाषितकार सांगतात, धन्य ही भारतवर्ष, धन्य यस्य परंपरा, भारतीय जन धन्य, धन्य यस्य संस्कृती. एवढा हा पवित्र आहे हा देश. किती पवित्र आहे एका मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगून जाते. बघा, ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं, रावणाचा वध केला आणि सीता मातेला सोबत घेतलं. आता लक्ष्मण भैया देखील सोबत होते. तेव्हा लक्ष्मणजीने प्रश्न केला, दादा रावणाला तर तुम्ही मारले, रावण तर आता मेलाय, मग रावणाची सुवर्णाची लंका फिरून पाहिला आपल्याला काही हरकत नाही. महिला मंडळ कुणी प्रश्न केला होता? हा, बोलत नाहीत का तुमच्या इकडं? आता आमच्या इकडं माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्या इकडं जिवंत जाळतात का? जरा बोलत चला. लक्ष्मणजीने प्रश्न केला. लक्ष्मणजी म्हणतात, दादा रावणाला तुम्ही मारले, मग रावणाची सोन्याची लंका फिरून पाहिला आपल्याला काही हरकत नाही. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर एवढं गोड होतं महाराज. काय उत्तर दिलं? एवढं सुंदर उत्तर दिलं, ते उत्तर अभ्यासणे योग्य आहे. सांगितलं, लक्ष्मणा अरे ऐक लक्ष्मणा, आपी ती स्वर्गमयी लंका नमे रोचंती. लक्ष्मणा अरे असेल ती सोन्याची लंका, असेल ती सुवर्णाची लंका, पण माझी अयोध्या वल्गा स्वर्गापेक्षाही मला प्रिय आहे. मग जिच्या असण्याचा प्रभू रामचंद्रांना एवढा अभिमान होता,
होता त्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. आपण किती भाग्यवान आहोत, फार भाग्यवान आहोत आपण. बरं, आणखी त्यातल्या त्यात एका जुन्या राष्ट्रपतींच्या मुखातलं वाक्य आहे. आता आपल्या भारतातील सर्वात मोठं आश्चर्य जर काही असेल तर भारतातील ताजमहल हे सर्वात मोठं आश्चर्य आहे. पण ते राष्ट्रपती म्हणतात, मला भारतातील ताजमहल आश्चर्य वाटत नाही. काय म्हणतात ते? मला भारतातील ताजमहल आश्चर्य वाटतच नाही, मला तर पूर्ण भारतच आश्चर्य वाटतो. कारण का? त्याचं कारण ऐका, एवढं सुंदर कारण सांगितलं. त्याचं कारण, ज्या देशामध्ये ज्याच्या बापानं मुघलांच्या सत्तेत राहून कार्य केलं आणि त्याच्याच मुलानं वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, असे छत्रपती शिवाजी महाराज जिथे होऊन गेले तो हा देश आहे. महाराज, शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पुढचे 35 वर्ष लढले झडले, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून अहोरात्र प्रवास केला आणि 50 वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये अवघा महाराष्ट्र जोडला. आता मला सांगा, माणसं जोडणं काही सोपी गोष्ट आहे का? अहो, आपलं अख्खं आयुष्य निघून जातं, पण आपल्याला आपल्या घरातली 2 माणसं जोडता येत नाही. कारण माणूस बदलला, माणसाची प्रवृत्ती बदलते, त्याचे विचार बदलतात, त्याचं मन बदलतं. पण असं असताना सुद्धा सर्वांना एकत्र आणलं, सर्वांची डोके नांगरली, सर्वांच्या डोक्यामध्ये सुपीक विचार पेरले. सांगितलं, बाबा, अरे 100 वर्ष शेळी होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा, देव तुम्हाला पायाजवळ जागा देईल. असे सुंदर विचार शिवाजी महाराजांनी सांगितले आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण इथे आहोत. म्हणून मला स्वाभिमानानं म्हणावंसं वाटतं, आपल्या गळ्यामध्ये टाळ, आपल्या गळ्यामध्ये माळ, आपल्या भाळावरती बुक्का, आपल्या कपाळावरती कुंकू, आपल्या अंगणामध्ये तुळस, मंदिरावरती कळस, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कुणामुळे असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज. जगायचं कसं हे शिवरायांनी आपल्याला शिकवलं, मरायचं कसं हे संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. दादा, कुणी म्हणत असेल, अरे संभाजी महाराजांचं धर्मासाठी काय कार्य आहे? सांगू तुम्हाला, संभाजी महाराजांचं धर्मासाठी खूप मोठं कार्य आहे. ज्यावेळेस औरंगजेबानं सांगितलं, संभा, अरे धर्म सोड, नाहीतर तुझे दोन्ही पाय कापण्यात येतील. दोन्ही पाय कापले महाराज, पण धर्म सोडला नाही. सांगितलं, अरे धर्म सोड, नाहीतर तुझे दोन्ही हात कलम करण्यात येतील. दोन्ही हात कापून टाकले, पण धर्म सोडला नाही. अरे संभा, धर्म सोड, नाहीतर तुझे दोन्ही डोळे फोडण्यात येतील. महाराज, दोन्ही डोळे फोडले, एवढा त्रास दिला. अंगाचे सालटे काढून अंगावरती मिरच्यांची लिंबाची चोळण त्या जखमेवरती केली, एवढा त्रास दिला, पण महाराजांनी धर्म सोडला नाही. निमिषाला बळी गेले नाहीत. त्या औरंगजेबासमोर महाराज कधी झुकले नाहीत. आणि त्यांच्या अंतकाळीचे शब्द आहेत, संभाजी महाराज त्यांच्या अंतकाळी त्यांच्या आबासाहेबांना आवाज देतात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज देतात. काय म्हणतात ते? आबासाहेब, अहो ऐका आबासाहेब, आभाळाच्या डोळ्यानं तुम्ही आम्हाला पाहत असाल, आभाळाच्या डोळ्यानं तुम्ही आम्हाला पाहत असाल, पण तुमचं ते आभाळा एवढं रूप पाहण्याकरता आता हे डोळे शिल्लक राहिले नाहीत. ज्या वेळेस आग्र्याहून सुटका होणार होती ना, तुमच्या हातामध्ये हात देऊन म्हणालो होतो काळजी करू नका, पण ते हात देखील आता शिल्लक राहिले नाहीत. आबासाहेब म्हणून साथ घालायला ही जीभ सुद्धा राहिली नाही. पण मी देवाला एकच प्रार्थना करतो, देवा, तुला मला जन्माला घालायचं ना, 100 वेळा जन्माला घाल, पण शिवपुत्र म्हणूनच घाल. कारण माझा देह, माझा जीव या सह्याद्रीसाठी उपयोगाला येतोय ना, असा एक जन्म काय, अशा हजारो जन्म या देशावरती कुर्बान आहेत. असे म्हणणारे संभाजी महाराज. जगायचं कसं शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरायचं कसं हे संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं.
आता छत्रपती शिवाजी महाराज घडले त्याचं कारण जिजाऊमा साहेबांनी चांगले संस्कार लावले. महाराज आता आपण शिवरायांची जयंती साजरी करतो, केलीच पाहिजे, पण त्याच बरोबर माँसाहेब जिजाऊंची जयंती सुद्धा साजरी केली पाहिजे. कारण त्यांनी शिवरायांना घडवलं. अनेक पोवाड्यामध्ये त्या मातेला धन्यता दिली. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजे तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना वागी ना कोणी, आई बहिणीनं संकट काढी, नव्हता कैवारी कोणत्या वेळी. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजे तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा 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 बाप बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाप शिवबा जन्मला. या शिवनिर्गडावर सूर्य उगवला, या शिवनिर्गडावर सूर्य उगवला. माझी जाऊचा पोटी बाळ शिवाजी जन्मला, माझी जाऊचा पोटी बाळ शिवाजी जन्मला. जय हो. गिरीशिखरी गिरटापरी लहरी भगवा ध्वजा, गिरीशिखरी गिरटापरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा किती रहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा किती रहरा गरजा शिवाजी राजा. जय हो. उगवला तारा माझी जाऊ दे दिया हवे सुंदर शिवाजी राजा, जाऊ दे दिया हवे सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अनेक पोवाड्यामध्ये त्या मातेला धन्यता देतात का? त्याचं कारण त्यांनी शिवरायांवरती चांगले संस्कार लावले. कसे संस्कार लावले होते हो? ज्या वेळेस माँसाहेब जिजाऊ गरोदर होत्या, गरोदर असताना किल्लेदाराच्या पत्नीनं विचारलं, का हो आई साहेब, तुम्हाला काही खावंसं वाटतं का, काही ल्यावंसं वाटतं का, कोणते अलंकार घालावेसे वाटतात सांगा ना, मी तुमची इच्छा पूर्ण करते. त्यावेळेस जिजाऊमा साहेबांना उत्तर दिलं, बाई मला काही खावंसं वाटत नाही ग, मला काही ल्यावंसं वाटत नाही, मला काय वाटतं, आम्हासे वाटते वाघावर बैसावे. काय उत्तर दिलं? मला वाटतं वाघावर बसावं,
एक धारदार तलवार हातात घ्यावी आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फिरावं. आताची जिजाऊ सुद्धा म्हणते, पण काय म्हणते सांगू तुम्हाला महिला मंडळ. आताची जिजाऊ म्हणते, आम्हासे वाटते भिंतीचे पापुडे काढून खावे, माती खावी. बरोबर ना? असे डोळे आपल्याला लागतात. बरं मला सांगा, प्रत्येक आईचं एकच स्वप्न असतं, कोणतं? माझा मुलगा चांगला असला पाहिजे. बरं माती खाऊन कोळसे खाऊन शिवबा जन्माला येतो का? नाही, डेबरीच पुरं जन्माला येतात महाराज. शिवबा कधीच जन्माला येत नसतो. पण सांगावंसं वाटतं, आताची जिजाऊ बाळाला घडवते आणि काय म्हणते? आई म्हणते, बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं, सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं. बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं. बस जरी पुढून ठोकली, बस जरी मागून ठोकली, मध्ये मात्र आपण सुखरूप राहायचं असतं. बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं. कुणाच्या एकात पडायचं नसतं, कुणाच्या दोनात पडायचं नसतं, आपलं आपणच बघायचं असतं. बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं. हे शब्द जेव्हा बाळाच्या कानावर पडतात ना, बाळ ताटकन उठून उभा राहतो. आईला म्हणतो, का ग आई, बाळाला शिवाजी व्हायचं असतं ग, बाळाला शिवाजी व्हायचं असतं. पण त्या अगोदर बापानं शहाजी आणि आईनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व्हायचं असतं, जिजाऊ व्हायचं असतं. तर कुठेतरी बाळ शिवाजी होईल. चांगले संस्कार आपण आपल्या लेकरावरती लावले पाहिजे. तुम्ही म्हणाल आता संस्कार म्हणजे काय, संस्कार कसे लावायचे? संस्कार लावणं फार कठीण नाही महाराज. आता आमच्या महिला मंडळ, आता तुमचं बाळ रडायलं की तुम्ही त्याच्या हातामध्ये काय देता? कुरकुरे देता. बरोबर ना? काय देता? मोबाईल देता का तुम्ही? आता आपण आपलं लेकरू रडायलं की कुणी कुणी काय करतं? त्याच्या हातात कुरकुरे देतं. पण मला सांगायचं तुम्हाला, आता जर तुम्ही त्याच्या हातामध्ये कुरकुरे दिले, तर जेव्हा तुम्हाला त्याची गरज पडेल तुमच्या उतार वयामध्ये, म्हातारपणामध्ये, तो तुम्हाला कुरकुरेच दाखवणार. म्हणून त्याच्या हातामध्ये कुरकुरे देऊ नका, हरिपाठ त्याच्या हातामध्ये द्या. पण आपल्याला ते जमत नाही. आता आपलं लेकरू शाळेतून आलं की आता आपण स्वयंपाक करतो. महिला मंडळ, स्वयंपाक करत असताना तुम्ही काय करता? मस्त टीव्ही लावून देता आणि मालिका पाहता. बरोबर ना? पण मालिका पाहण्याऐवजी आपल्या मुलाच्या हातामध्ये हरिपाठ द्यायचा, त्याला सांगायचं, बाळा तू पुढे म्हण, मी तुझ्या पाठी. लागले संस्कार. कठीण आहे का? नाही, सोपं आहे. म्हणून आपल्या मुलांवरती चांगले संस्कार लावले पाहिजे. ज्याप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेबांना संस्कार लावले, तसे संस्कार आपल्या बाळावरती आपण लावले पाहिजे. आणि थोडा विचार केला तर स्त्री कोणत्या भागामध्ये कमी आहे महाराज? प्रत्येक भागामध्ये आज महिला पुढे आहे. त्या स्त्रीचं वर्णन भगवान परमात्मा करतात. भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ति महान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान. म्हणून आपल्या मुलांवरती चांगले संस्कार लावा. म्हणून मी तुम्हाला सांगत होते, ज्या देशामध्ये शिवराय होऊन गेले, संभाजी महाराज होऊन गेले, अनेक क्रांतिकारी वीर या देशामध्ये होऊन गेले, म्हणून हा देश धन्य आहे. आणि आपला इथे जन्म झाला, आपण भाग्यवान आहोत. बर भारतामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. कारण अयोध्या वैराग्याची भूमी आहे, अयोध्या वैराग्याची भूमी आहे, वृंदावन प्रेमाची भूमी आहे. पण माझा महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. अनेक थोर संत इथे होऊन गेले आणि प्रत्येकांचा अधिकार आगळा वेगळा आहे. प्रेमाची मूर्ती नामदेवराय, ज्ञानाचं भंडार ज्ञानोबाराय, शांतीचं प्रतीक नाथ बाबा, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक जगद्गुरु तुकोबराय. कर्माला प्राधान्य द्या, कर्म हेच ईश्वर आहे, अशी जगाला शिकवण देणारे सावता महाराज. महाराज सावता महाराजांनी काय केलं हो? तर हृदयामध्ये भगवंताला स्थान दिलं. धन्यत्याची माता, धन्यत्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अनेक कितीतरी संत आहेत की ज्यांनी हृदयामध्ये भगवंताला स्थान दिलं. आमच्या जनाबाई
ज्ञानाच्या दोरीनं देवाला धरलं आणि हृदयात साठवलं. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. जनाबाईने देवाला हृदयात साठवलं. हनुमंतजीने देखील भगवंताला हृदयात साठवलं. प्रभू रामचंद्र सीता माता दोघांनाही हृदयामध्ये स्थान दिलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. अनेक संतांनी हृदयामध्ये देवाला स्थान दिलं. त्यामध्ये सावता महाराज म्हणतात, बाबा रे, जे काही तुम्ही काम करता त्या कामामध्ये तुम्ही देवाला पहा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. जे काही तुम्ही कर्म करता त्यामध्ये तुम्ही देवाला पहा. तीच तुमची भक्ती ठरेल. आता आपण भक्ती करतो, महिला मंडळ आपण भक्ती करतो. आपली भक्ती कशी आहे? आपण म्हणतो आम्ही एवढ्या वाऱ्या केल्या, आम्ही रोज देवपूजा करतो, आम्ही रोज देवाचं दर्शन घेतो. अशी आपली भक्ती. आपल्या भक्तीमध्ये मीपणा आहे. पण मी एक कारण तुम्हाला सांगून जाते, भक्तीमध्ये जर मीपणा असेल ना, ती भक्ती ठरत नाही. ती भक्ती माणसाला रडवते, भक्ती करणाऱ्याला रडवते. भक्ती कशी केली पाहिजे? आता काही माणसं भक्ती करतात, पण कशी पहा. एका माणसानं रात्रभर भजन केलं, अख्खी रात्र भजन केलं. सकाळ झाली, सकाळी उठला, दुसऱ्याची मका कापली ना आपल्या म्हशीला आणून टाकली. जी काय भक्ती झाली का? रात्रभर भजन करून काय फायदा झाला का? नाही. एक बाई होती, गावामध्ये सुंदर सप्ताह चालू होता. काल्याचा दिवस आला, बिचारी 7 दिवस कीर्तनाला काही गेली नाही. पण आता आमचे महाराज मंडळी सांगतात की काल्याचं कीर्तन जर ऐकलं तर पूर्ण कीर्तन ऐकण्याचं फळ मिळतं. मग ती काल्याचं कीर्तन ऐकायला गेली. काल्याचं कीर्तन तिने ऐकलं आणि घरी जायला निघाली. आता लेकरं विचित्र असतात महाराज. एका लेकरानं घरातून तांब्या फेकला घराच्या बाहेर. बाईनं तांब्या पाहिला, पटकन तांब्या हातात घेतला, पदराखाली लपवला आणि घरी घेऊन गेली. कुणाचा तांब्या? दुसऱ्याचा तांब्या. ही हिच्या घरी घेऊन गेली. मग काल्याचं कीर्तन ऐकून काही फायदा झाला का? नाही. मग तुमच्याच्याने भक्ती होत नसेल तर कशी भक्ती करा तुम्ही? आमचे सावता महाराज सांगतात, जे काही कर्म तुम्हाला दिलं, मग तुमचा व्यवसाय असेल, तुमची शेती असेल, त्या कामामध्ये तुम्ही देवाला पाहतीच तुमची काय ठरेल? भक्ती ठरेल. कारण देव नाही अशी कोणतीही गोष्ट नाही, कोणतीही वस्तू नाही. अवघ्या चराचरामध्ये भगवंत व्यापून आहे. विठ्ठल जाळे तळी भरला, रीता ठाला, नाही उरला, आत्मसुद्धीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची तळी भरला, रीता ठाव, नाही उरला,
महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावा नाही उरला आज म्या दृष्टीने देखिला विठ्ठला विठ्ठल जळी स्थळी भरला. किंवा कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचा रे भरोनी उरला भगवंत आहे. म्हणून तुम्ही जे कर्म करता त्यामध्ये देवाला पहा. असे कर्माला प्राधान्य देणारे श्री संत सावता महाराज. आणखी वैराग्याचं ज्वलंत प्रतीक ज्यांना आपण म्हणतो वारकरी संप्रदायाचं नाक जे आहेत संप्रदायामध्ये वैराग्याची महामूर्ती जे आहेत असे जगद्गुरु तुकोबार आहे. काय वैराग्य होतं महाराज. अग्नीच्या ज्वाळासारखं वैराग्य महाराजांकडे होतं. आणि तुमचं आमचं सांगायचं झालं आपल्याकडे वैराग्य आहे का. आपल्याकडे वैराग्य नाही आपल्याकडे आहे तो वैताग. आपल्याकडे वैताग आहे पण त्यांच्याकडे वैराग्य होतं. कसं वैराग्य होतं. एवढं धगधगीत वैराग्य होतं महाराज. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आता तुमचं आमचं वैराग्य पाहायचं झालं आपलं वैराग्य एका क्षणापुरतं देखील आपलं वैराग्य नाही. असंच एक उदाहरण तुम्हाला सांगून जाते. असंच एक म्हातारं निघालं महाराज. गाठोडं बांधलं निघालं घराच्या बाहेर. सांगितलं आजपासून घराचं तोड देखील पाहणार नाही. आता म्हातारी म्हणते अहो काय झालं तुम्हाला. बोलू नको तुम्हाला. अहो झालं तरी काय. बोलू नको म्हटलं ना. अहो पण कारण तर सांगा. म्हातारं म्हणतं काय सांगायचं तुला. 4 दिवस झाले तो पिंट्या मला काही म्हणतोय. 4 चौघात त्यानं माझा अपमान केला. नाही तो मला बोलला. आता पिंट्या कोण होता. महिला मंडळ याचाच मुलगा पिंट्या. आता म्हातारी म्हणते काही झालं किती केलं आपला मुलगा आहे तो. आणि एवढा मुलाचा राग धरतात का. जाऊ द्या एकदाच माफ करा त्याला. पण म्हातारा ऐकायला तयारच नाही. म्हाताऱ्यानं गाठोडं बांधलं निघालं घराच्या बाहेर. थोडस समोर गेलं. समोरून नातू पळत येताना दिसला. आता नातवामध्ये तर एवढा जीव. नातू म्हणजे प्राणच. मी सहज सांगत असते पहा जे म्हातारे माणसं असतात ना नातवामध्ये त्यांचा जास्त जीव असतो. नातवाला 10, 20, 50, 100 रुपये देतील. कुणाला. नातवाला. नातीला 5 रुपये जरी द्यायचे तर त्यांचा जीव तळमळ करतो. बरोबर की नाही. आणि आपल्याला देखील अनुभव आला असेल. मग एवढा जीव नातवामध्ये. नातू कसा होता. सफरचंदासारखे त्याचे गाल होते. पाणीदार डोळे होते. आता 3 वर्षाचं लेकरू कसं असणार महाराज. 3 वर्षाचं लेकरू पाहिलं की आपल्याला वाटतं पटकन त्याला जवळ घ्यावं. 2-3 त्याचे पापे घ्यावे. किती वर्षाच्या लेकराचे. 3 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावासा वाटतो. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा घ्यावासा वाटतो का. नाही. कारण त्याची वाटचाल नाशाच्या दिशेने आहे. तर मग सांगायचं मला 3 वर्षाचं लेकरू खूप सुंदर असतं महाराज. त्याला जवळ घ्यावंसं वाटतं. मग तसं म्हाताऱ्याने नातवाला जवळ घेतलं. 2-3 त्याचे पापे घेतले. म्हातारा मनातल्या मनात विचार करतं माझा नातू माझ्याशिवाय राहत नाही. घेतलं नातवाला आणि परत घरी आला. जे याला काय वैराग्य म्हणतात का. नाही. एका क्षणापुरतं देखील याचं वैराग्य टिकलं नाही.
पण धगधगीत अग्नीसारखं ज्यांचं वैराग्य होतं असे तुकोबाराय होते. एक स्त्री त्यांच्याकडे काम वासनेनं आली तेव्हा सांगितलं, जाईव तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास नोवे ऐसे असे तुकोबाराय. परमार्थामध्ये परमार्थाचं नाक त्यांना म्हणतात. आता मला सांगा महिला मंडळ, परमार्थाचं नाक होणं, वैराग्याची महामूर्ती होणं हे काय सोपी गोष्ट आहे का? बर व्यवहारातलं उदाहरण मी तुम्हाला देते. एका मुलीला पाहुणे पाहण्याकरता आले. आता मुलगी अतिशय सुंदर आहे, गोरीपान आहे, पण तिला नाकाचा मात्र पत्ता नाही. कसं आहे तिचं नाक, बस का आहे? मग मला सांगा, मुलगी किती सुंदर असू द्या पण नाक जर चांगलं नसेल, नाक नाही तेने वाया गेली हो, नाक नाही तेने वाया गेली ओ नाक नाही तेने वाया गेली, ओ नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती वरतीचं लक्षणे, काय करावी ती वरतीचं लक्षणे हो, नाक नाही तेने वाया गेली हो, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती वतीचं लक्षणे, काय करावी ती वतीचं लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली, हो नाक नाही तेने वाया गेली. हे मी सांगत नाही तर आमचे संत सांगतात. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. मुलगी दिसायला किती सुंदर असू द्या, नाक जर चांगलं नसेल तिच्या सौंदर्याचा काही उपयोग नाही. मग एवढं महत्व नाकाला आहे. मग संप्रदायाचे नाक, परमार्थाचे नाक आमचे जगद्गुरु तुकोबाराय होते असे तुकोबाराय. आणि ज्या महात्म्याचा अभंग आपण सेवेसाठी निवडला असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, किती शांतता होती, अगाध शांती त्यांच्याकडे होती. महिला मंडळ, शांती म्हणजे तुमच्या शेजारची शांताबाई नाही बरं का. शांती हा परमगुणनाथांकडे होता. एवढी शांतता होती, एखाद्या वेळेला समुद्र स्वतःची मर्यादा सोडून जाईल. क्षमा करणारी पृथ्वी भूकंपाच्या रूपामध्ये आग ओकेल. छत धरणारे आभाळ वीज कोसळून आपल्याला बेघर करेल, पण नाथांची शांतता भंग होणार नाही. एवढी शांतता नाथांकडे होती. मग नाथ महाराज काय केलं नाथांनी? अमूल्य ग्रंथ संपदा जगाला दिले. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, कूट अभंगाची रचना केली, भारुडाची रचना केली. एवढे सुंदर भारुड होते महाराज. एखादा म्हणत असेल, ताई अहो आमच्या चेहऱ्यावर हसू येत नाही, आमच्या चेहऱ्यावर प्रसन्नताच राहत नाही, आम्ही कशा आहोत? भक्त इसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारून, सदा न कदा आम्ही उदास राहतो. आता काही माणसं किती हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या चेहऱ्यावर 12च वाजलेल्या असतात. होडीली गोवरी त्याची तिचे तोंडावरी, तिचे तोंडावरी त्याची तिचे तोंडावरी. होडीली गोवरी तिचे तोंडावरी, तिचे तोंडावरी, तिचे तोंडावरी. थोडी येली गौरी तैसी दिसे तोंडावरी. किती हसवण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक असे बसतात, सदा न कदा त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन, जरू काही अख्ख्या गावाचा भारी याच्या एकट्यावरच आहे, अशी त्याची अवस्था असते. पण असं का असू द्या ना, असा जरी तो असला त्याच्या देखील चेहऱ्यावर आनंद येईल, हसू येईल. हा कशाचा परिणाम? नाथ महाराजांच्या भारुडाचा परिणाम. किती सुंदर भारुड होते हो. येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. येडका मदन, केवळ पंचानन, येडका मदन, केवळ पंचानन. आ बाबा विंचूचा बला, विंचूचा बला, काय मी करू विंचूचा बला. करू विंचूचा बला. येडी म्हणत्यात मला, येडी म्हणत्यात, येडी म्हणत्यात मला, येडी म्हणत्यात. हो येडी म्हणतात मला, येडी म्हणतात
गबयो तुला बुरगुंडा होईल गबयो तुला बुरगुंडा होईल ग अगं बया तुला गुंडा होईल ग बया तुला गुंडा होईल एवढे सुंदर नाथांचे भारुड होते. भारुड ऐकले की आपल्याला वाटतं उठावं आणि नाचावं. एवढे सुंदर नाथांचे भारुड. मग असे नाथ महाराज त्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडला. त्यांच्या अधिकाराचं जर वर्णन करायचं झालं, महाराज साक्षात जगाचा चालक मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांच्या घरी 36 वर्ष राबला असे नाथ महाराज होते. देवानं त्यांच्या घरी काम केलं. काय काम केलं? कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा. अशा अधिकार संपन्न नाथ महाराज. मग या अभंगामध्ये संत कुणाला म्हणतात किंवा संताबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो भाव महाराज प्रगट करतात अभंगाचं प्रथम चरण. संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार संताचा
वा टाळी वाजवा एकदा जोरदार. संताचा उपकार सांगावया नाही पार. महाराज म्हणतात संतांचे उपकार आहेत, अगणित उपकार आहेत, त्याचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही. आणि उपकाराबद्दल सांगायचं झालं तर प्रामुख्याने जगावरती कोण उपकार करतं हो? सुभाषितकार सांगतात रविश्चंद्रो घना वृक्ष नदी गावश्च सज्जन येथे परोपकाराय युगे देवेन निर्मितः. नदी जगावर उपकार करते, वृक्ष जगावर उपकार करतो आणि गाय जगावर उपकार करते. ती गोमाता जगावर उपकार करते महाराज. पण तरी सुद्धा गाय ही आपल्या हिंदू धर्माची माता आहे. पण तरी सुद्धा कितीतरी कत्तलखाने हिंदुस्थानामध्ये आज पाहायला मिळतात. महाराज त्या गोमातेला उकळत्या पाण्यामध्ये टाकलं जातं, तिला पेंढी दाखवतात आणि तो चारा ती खाणार. वरून असा पात तिच्या अंगावरती पडतो आणि तिच्या शरीराचे 2 तुकडे होतात. परंतु सांगून जाईन मी तुम्हाला, त्या गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे. एक उदाहरण सांगून जाते बघा. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सगळ्या देवतांना सांगितलं तुम्ही काय करा, गोमातेच्या शरीरामध्ये जाऊन बसा. मग आता सगळे देवता गायीच्या शरीरामध्ये जाऊन बसले. पण 2 देव्या होत्या, त्यांना थोडा उशीर झाला. का उशीर झाला? कारण त्यांचा मेकअप सुरू होता. आता महिला मंडळ मेकअप करायला का कमी वेळ लागतो का आपल्याला? नाही. मग त्यांचा मेकअप सुरू होता, मग त्यांना उशीर झाला. पण उशिरा का होईना ब्रह्मदेवाजवळ गेल्या, दोन्ही हात जोडले, विनंती केली ब्रह्माजी आम्हाला देखील गोमातेच्या शरीरामध्ये स्थान द्या. आता ब्रह्मदेवांना सांगितलं आता तुम्हाला स्थान मिळणार नाही, कारण आता थोडी सुद्धा जागा शिल्लक नाही. ते विनंती करतायत ब्रह्माजी असं करू नका हो, अहो आमच्या माणसाशिवाय आम्ही राहू शकत नाही, थोडी का होईना पण आम्हाला जागा द्या. मग ब्रह्मदेवानं सांगितलं हे बघा 2 जागा शिल्लक आहेत, मी तुम्हाला सांगतो पटलं तर राहा, नाहीतर आल्या तर रस्त्यानं निघून जा. मग 2 जागा सांगितल्या. कोणत्या जागा होत्या त्या? पहिली जागा होती गाईचं शेण आणि दुसरी जागा होती गाईचं गोमूत्र. महाराज एका मिनिटामध्ये दोन्ही देव्या तयार झाल्या. बर त्या देव्या काय साधारण होत्या का? नाही. पहिली देवी होती लक्ष्मी माता आणि दुसरी होती गंगा. लक्ष्मीनं सांगितलं मी गाईच्या शेणात वास्तव्य करते आणि गंगेनं सांगितलं मी गाईच्या गोमूत्रामध्ये वास्तव्य करते. म्हणून लक्षात घ्या, गाईच्या शेणामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य आहे. आपण खोऱ्यानं शेण काढतो, खोऱ्यानं शेण काढू नका, हातानं शेण काढा. कारण आपल्या हातावरच्या ज्या धनरेषा आहे ती धनरेषा जर लहान असेल तर ती मोठी होईल. आपल्याला एखादा रोग असेल, रोग तर नष्ट होईल पण कुठलाही आजार आपल्याला होणार नाही. म्हणून हातानं शेण काढलं पाहिजे. एवढी गाय पवित्र आहे. एकदा तर स्वामी विवेकानंद दुसऱ्या देशामध्ये गेले, तेव्हा एका व्यक्तीने त्यांना प्रश्न केला, स्वामीजी तुमच्या देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध कोणत्या जनावराचं आहे? स्वामीजीने उत्तर दिलं, म्हणे आमच्या देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध म्हशीचं आहे. आता तो व्यक्ती हसायला लागला, म्हणतो स्वामीजी तुम्ही आमची चेष्टा करता का? आम्हाला माहित नाही का? अहो तुमच्या देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध गाईचं आहे आणि तुम्ही आमच्याशी खोटं बोलता. तेव्हा स्वामीजींनी एवढं सुंदर उत्तर दिलं महाराज, एवढं गोड उत्तर दिलं. सांगितलं दादा तुम्ही मला जनावराचं दूध विचारलं, मी तुम्हाला जनावराचं दूध सांगितलं. अहो ती गाय आमच्यासाठी जनावर नाही, गाय तर आमची माय आहे. तिचं दूध दूध नाही, ते तर अमृत आहे. गायीच्या दुधाला अमृताची उपमा दिली. एवढी पवित्र गाय आहे आणि तिचं दूध सुद्धा पवित्र आहे. मग अशी गोमाता एका गीतामध्ये त्या गोमातेचं वर्णन करतात. मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो जय हो जय हमारी गोमाता. मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो जय हमारी गोमाता. ऋषि मुनियों ने सेवा करके मनवांछित फल प्राप्त किया है. गोमाता को इष्ट बनाकर जन जन का कल्याण किया.
गोमातेचं वर्णन केलं. मग अशी गोमाता स्वतःच्या बछड्याच्या प्रेमापोटी ती भरभरून दूध देते, नाहीतर चारा टाकणाऱ्याच्या तोंडावर लात घालायला कमी करत. मग याच्यातून मला सांगायचं, गाय जगावर उपकार करते पण तिच्या मर्यादेचं उल्लंघन ती करत नाही, तिच्या मर्यादेत ती राहते. पण आमचे संत महात्मे अहो ज्यानं उपकार केला त्याच्यावर उपकार करतात, पण ज्यानं अपकार केला त्याला त्याच्यावर देखील उपकारच करतात. माऊलींच्या जीवनातला अतिशय हृदयाला पिळून काढणारा एक प्रसंग मला आठवतो. खूप सुंदर प्रसंग तो आहे. महाराज बघा, एखाद्या वेळेला जर आई लेकराला घरी ठेवून बाजाराला गेली तर ते लेकरू पोरकं झाल्यासारखं दिसतं. मग ज्याचे मायबाप कायमचे निघून गेले त्याची काय अवस्था असेल. त्यामध्ये या समाजानं केलेला छळ प्रत्येक जण या 4 भावंडाकडे तुच्छ नजरेनं पाहत होता. स्वतःला शहाणी समजणारी माणसं संन्याशाच्या कार्ट्या म्हणून माऊलींना हिनवत होते. एवढं भयान वादळ माझ्या माऊलींच्या जीवनामध्ये निर्माण झालं. दादा, माझ्या माऊलींची अवस्था पाहून क्रूर माणसाच्या हृदयाला पाझर फुटत नव्हता हो. पण ऐका, नवल वाटेल नियतीचा खेळ पाहणाऱ्या यमराजाची छाती सुद्धा धडधडत होती. एवढं भयान वादळ त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालं. या चिमुकल्या भावंडांनी, या चिमुकल्या लेकरांनी 4 दिवस बिना अन्न पाण्याचे घालवले, पण 5व्या दिवशी माझ्या जगाच्या माऊलींना भावंडाच्या पोटातली आग बघवेना. माझ्या माऊलींना हातामध्ये झोळी घेतली आणि माऊली आळंदीमध्ये भिक्षा मागू लागली. कोमल अंतकरणाच्या स्त्रिया भरभरून भिक्षा देत आहेत. कुणी पतीची नजर चुकून भिक्षा देते, कुणी सासूची नजर चुकून भिक्षा देते, कुणी माऊलींच्या झोळीमध्ये खडे टाकते, कुणी माऊलींच्या झोळीमध्ये वाळू टाकते, कुणी माय बापांची उपेक्षा करणाऱ्या शब्दांनी माऊलींचा अपमान करते. ही सर्व प्रकारची भिक्षा घेऊन माऊली सिद्ध विटाकडे निघाले. इंद्रायणी मातेजवळ आले, दोन्ही हात जोडले, अंतकरण गहिवरून आलं, डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. पण कसं बस स्वतःला सावरलं आणि समोर निघणार तेवढ्यामध्ये कुणीतरी झोळी ओढली. मागे वळून पाहिलं तर आळंदीतील लेकरं न्याण्या म्हणून माऊलींची झोळी ओढत होते. पण ऐका दादा, त्या झोळीतलं पीठ खाली सांडू नये याकरता माझ्या माऊलींचा जीव तळमळत होता, तळमळ करत होता. कारण भावंड उपाशी आहेत घरी. 4 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. कशी बशी लेकरांच्या तावडीतून झोळी वाचवली तर तेवढ्यामध्ये एक धिप्पाड देहाचा, शेंडी वाढलेली, मिशाचे आकडे काढलेला विषासारखा विसोबासाठी माऊलींच्या समोर येऊन उभा राहिला. आता ऐका, जगाचा घाम पुसणारे माऊली होते, पण माऊलींना देखील दरदरून घाम फुटला हो. का? कारण विचार करतात, या लेकरांच्या तावडीतून झोळी वाचवली, पण या विसोबा चाट्यापासून झोळी वाचवावी कशी, करावं काय. तेवढ्यात विसोबासाठी बोलायला लागला, अरे ज्ञान्या, अरे तुझं तोंड जरी पाहिलं तरी आमचा दिवस खराब जातोय. रोज सकाळी सकाळी भिक्षेचं निमित्त करून तुमचं तोंड दाखवण्याकरता आळंदीमध्ये येता. अरे लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? तुम्ही सुद्धा माय बापासारखे पापी आहात. तुम्हाला जगायचा अधिकार नाही. कोण म्हणते? विसोबासाठी. आता महाराज, समोरच्या व्यक्तीला विरोध करावा कशाच्या बळावर, कुणाच्या आधारावर करावा? आपल्याला तर मायबाप नाहीत. काय करावं काही सुचत नव्हतं. तेवढ्यात त्या विसोबा चाट्यानं माऊलींच्या काखीतली झोळी टरकन ओढली. होतं नव्हतं ते पीठ सुद्धा मातीमध्ये मिसळलं. दादा, बरं आता एवढ्यावर तरी थांबावं ना? नाही थांबला. ते खाली सांडलेलं पीठ हातामध्ये घेतलं आणि माऊलींच्या अंगावर फेकत म्हणतो, का रे संन्याशाच्या कार्ट्या, तुला सुद्धा भूक लागते का? तुला सुद्धा तहान लागते का? माझे माऊली रडत रडत सिद्ध बेटाकडे निघून गेले. आता इथून पुढचा प्रसंग मला सांगायचा नाही, तर यातून मला सांगायचं, त्या विसोबा चाट्यानं माऊलींना किती त्रास दिला हो. पदोपदी पावलो पावली छळलं, तिरस्कार केला.
केला, अपमान केला, पण माऊलींनी काय केलं? विसोबा चाट्याचा विसोबा खेचर बनवलं आणि ग्रंथामध्ये अजरामर केलं. किंवा जय खळांची व्यंकटी सांडू. खळ म्हणजे कोण? खळ म्हणजे दृष्ट. पण दृष्टाचं कल्याण व्हावं ही भावना संताची आहे. जगाने किती त्रास देऊ द्या, संत जगावर उपकारच करतात. म्हणून एवढे संताचे आपल्यावरती उपकार आहेत. किती? संताचा उपकार सांगावया नाही पार, सांगताच येत नाही एवढे संताचे उपकार आहेत. पण एक साधक म्हणतो, महाराज संत कोणता उपकार जीवावर करतात? अभंगाचं द्वितीय चरण. आपण सारखे करते, 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 आपण सारखे करीते, आपण सारखे करते, आपण सारखे करीते, आपण सारखे करते, आपण सारखे करते, आपण सारखे करते, आपण सारखे करते, आपण सारखे कराती, आपण सारखे कराती, आपण सारखे कराती, याते कोला याते कोला आपण सारखे करते, आपण सारखे करते, आपण सारखे करते, आपण सारखे करते, आपणा सारखे करीते, आपणा सारखे करीते, ओ आपणा सारखे करीते, आपणा सारखे करीते, आपणा सारखे करीती, याती कुळ नाही चित्ती. संत शरण आलेल्या जीवाला स्वतः सारखं बनवतात. मग त्यांच्याकडे काय आहे? दया आहे. दया अंतरात वसे, दुजेपण तेथे नसे. किती दया आहे! एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगते बघा. ज्या वेळेस रामकृष्ण परमहंस जंगलामध्ये गेले, एका वृक्षाखाली ते बसले. आता समोर एक नदी होती. सहज त्यांचं समोर लक्ष गेलं तर त्या नदीमध्ये त्यांना विंचू वाहत चाललेला दिसला. त्यांना त्या विंचवाची दया आली. आपल्याला माणसाची दया येत नाही, पण त्यांना विंचवाची दया आली. ते तिथपर्यंत गेले, तो विंचू हातामध्ये घेतला. आता मला सांगा, विंचू हातात घेतल्यावर विंचू काय जेहारी घालणार आहे का? नाही. डंख करणं त्याचा स्वभाव आहे. आणि जसा ज्याचा स्वभाव असतो त्याच्या स्वभावामध्ये बदल होऊ शकत नाही. पण आता कुत्र्याचं शेपूट वाकडं आहे, बरोबर. एक बहादर म्हटलं, मी कुत्र्याचं शेपूट काय करतो? सरळ करून दाखवतो. त्यानं कुत्र्याचं शेपूट सरळ करण्याकरता 6 महिने नळीमध्ये घालून ठेवलं आणि 6 महिन्याच्या नंतर पाहिलं ते सरळ झालं होतं का? नाही. वाकडं ते वाकडंच. स्वभावामध्ये बदल होत नाही. मग डंख करणं विंचवाचा स्वभाव आहे. जसा विंचू हातात घेतला, विंचवाने डंख केला, विंचू पाण्यात पडला. महाराजांनी पुन्हा विंचू हातात घेतला, परत विंचू खाली पडला. हे दृश्य रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने पाहिलं. सांगितलं, महाराज अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करता, पण तो विंचू तुम्हाला डंख करतोय, जाऊ द्या, मरू द्या त्याला. तेव्हा महाराजांनी एवढं गोड उत्तर दिलं. सांगितलं, बाबा डंख करणं त्याचा स्वभाव आहे, वाचवणं माझा स्वभाव आहे. तो त्याचा स्वभाव सोडत नाही.
मग मी माझा स्वभाव का सोडू, याला म्हणतात दया. एवढी दया संताकडे आहे. बरं, संत उदार आहेत, उदारपणे उदार, एका जनार्दनी निर्धार. आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधला आपण भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा, महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी सरळ हात वर घ्या, नाहीतर भगवंत एखादा हात काढून घेईल बर का. सरळ हात वर घ्या. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. टाळी टाळी टाळी. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हरी तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हो पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा टाळी टाळी. पांडुरंगा पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल 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 पांडुरंगा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. वाका वाका. टाळ टाळ टाळ. घ्या हात खाली. घेतले वाटते तुम्ही. हात वर घ्यायला सांगावं लागतं, खाली घ्यायला सांगायची गरज नाही. बरं असो, माझ्या अंतकरणातला भाव तुम्ही जाणला, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आपोआप हात खाली घेतले. सर्वांनी सुंदर भजन केलं. सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद मानते. तर नाथ महाराजांच्या अभंगावर मला जसं बोलता येईल तसं मी इथं बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत आपण संतांचे उपकार पाहिले, बरोबर. आतापर्यंत आपण संतांचे उपकार पाहिले, पण भगवंताचे आपल्यावरती किती उपकार आहेत याचा विचार कोणी केला का हो? किती उपकार आहेत देवाचे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते. देवाचे एवढे आपल्यावर उपकार आहेत. हा सुंदर नरदेह देवानं दिला म्हणून देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं हा देह भजनासाठी दिला, पण आपण याचा वापर फक्त कशासाठी करतो? आपण फक्त भोजनासाठी याचा वापर करतो. तर देवाचे किती उपकार आहेत ऐका. एकदा एक 80 वर्षाचे आजोबा दवाखान्यामध्ये गेले. सांगितलं डॉक्टर साहेब, अहो माझ्या छातीमध्ये खूप दुखतंय हो. मग डॉक्टरांनी चेकअप केलं. सांगितलं बाबा आत्ताच्या आत्ता तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. मग बाबांना ऑपरेशन थिएटरमध्ये आणलं आणि बाबांचं ऑपरेशन सुरू झालं. महाराज 3 तास बाबांचं हृदय एका काचेच्या भांड्यामध्ये ठेवण्यात आलं. किती तास? 3 तास बाबांचं हृदय काचेच्या भांड्यामध्ये ठेवलं. ऑपरेशन सक्सेस झालं. बाबा शुद्धीवर आले. मग त्यावेळेस ते बाबा रडायला लागले. डॉक्टर म्हटले बाबा काय झालं, काय रडता? बाबांनी विचारलं डॉक्टर साहेब बिल किती झालं? आता डॉक्टर म्हटले बाबा बिलाची काळजी तुम्ही करू नका, तुमची मुलं बिल देऊन टाकतील. तर तेव्हा ते बाबा म्हणतात नाही नाही बिल किती झालं मला सांगा. मग डॉक्टर म्हटले बाबा 12 लाख रुपये बिल झालं. आता 12 लाख ऐकले की आणखीनच बाबा रडायला लागले. डॉक्टर म्हणतात बाबा अहो रडू नका, काय झालं तुमच्या रडण्याचं कारण तरी सांगा.
तेव्हा त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब मी का रडतो त्याचं कारण ऐका. अहो 3 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर 12 लाख रुपये बिल केलं. 3 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं 12 लाख रुपये बिल केलं. आज 80 वर्ष मला झाले, 80 वर्ष झाले तो भगवान परमात्मा माझं हृदय सांभाळतोय, पण त्या भगवंतानं आतापर्यंत मला बिलाची लिस्ट पाठवलेली. एवढे महाराज भगवंताचे उपकार आपल्यावरती आहेत की सुंदर नरदेह देवाने आपल्याला दिला. म्हणून भजन आपण केलं पाहिजे, कारण देवाचे उपकार तर भेटू शकत नाहीत, परंतु भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असो. आपली कीर्तनाची नियोजित वेळ ही जवळजवळ संपत आलेली आहे. फक्त शेवटची 10 मिनिटे तुमची घेते आणि सेवा समाप्त करते. आज माझ्या कीर्तनातून जरी तुम्ही काही घेऊन नाहीत गेला तरी चालेल, परंतु 2 गोष्टी मात्र नक्की घेऊन जा. पहिली गोष्ट, आज आपण पाहतो स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. महाराज ती मुलगी वाचली पाहिजे. थोडा विचार आपण केला, आज प्रत्येक भागामध्ये मुलगी पुढे आहे. जिथं मुलगा डॉक्टर आहे मुलगी सुद्धा डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे मुलगी देखील इंजिनियर आहे. याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते, एक स्त्री देशाची पंतप्रधान होती, एक राष्ट्रपती होती, एक चंद्रावर जाते, एक मंगळावर जाते, आणखी किती सांगावं. पण तरी सुद्धा मुलगी जन्माला आली की नातेवाईक म्हणतात मला नको ती कार्टी, बाप म्हणतो मला नको ती कार्टी, आजी देखील म्हणते मला नको ती कार्टी. प्रत्येक जण त्या मुलीचा तिरस्कार करतो, पण त्या मुलीचं अंतःकरण म्हणतं अगं आई तुझ्याशिवाय वाचवणार मला कोणी नाही ग आई, मला वाचव. ती मुलगी गर्भातून आईला आवाज देते. काय म्हणते ती? सांग ना आई मला कोण वाचवणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची गराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी, दूर दूर जाताना बाबा रडणार, दूर दूर जाताना बाबा रडणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. म्हणून पहिली गोष्ट ती मुलगी वाचली पाहिजे. दुसरी गोष्ट, देवाचं दर्शन तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, पण घरातल्या आई बाबांना विसरू नका. आई कोण आहे? आई माझी मायेचा सागरा, दिला तिने जीवन धार. आई मायेचा सागर, चैतन्याचा जागर, समृद्धीची घागर, आई भाजीतला मीठ, हक्काचं व्यासपीठ. जिच्यावर आपण हक्कानं रागवतो ना ती फक्त आपली आई असते. म्हणून आईला विसरू नका. बरं, जेवढं प्राधान्य आपण आईला देतो तेवढंच प्राधान्य बापाला सुद्धा दिलं पाहिजे. कारण का? आई घराचा कळस आहे तर बाप घराचा पाया आहे. आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे, बाप घराचा कणा आहे. आज प्रत्येक कीर्तनकार कीर्तनामध्ये आईचं गुणगान गातो, पण बिचाऱ्या बापाचं कुणी नाव घेत नाही हो. बाप देखील तेवढाच महत्वाचा आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते, पडद्याच्या मागे जगणारा तो शेतकरी बाप, त्याला आम्ही कधी समजूनच घेतलं नाही, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. तो बाप कसा आहे? तो बाप आपलं पूर्ण आयुष्य, आपलं पूर्ण तारुण्य आपल्या लेकरासाठी झिजवतो, पण तरी सुद्धा आपल्याला आई जवळची वाटते आणि बाप मात्र पोरका वाटतो. बाप फणसासारखा आहे. अहो, फणसाच्या काट्याला घाबरून जर फणसाजवळ आपण गेलोच नाही तर त्याच्या मधला मऊ मुलायम गरा आपल्याला चाखायला मिळणार नाही. त्या बापाच्या क्रोधाचे काटे आम्हाला दिसतात, पण त्याच्या अंतकरणातला मऊ मुलायम गरा आम्ही कधी बघितलाच नाही, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. खऱ्या अर्थानं
यशोदा माता देवकी सर्वांना माहित आहेत, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे याकरता यमुनेला आलेल्या महापुरातून डोक्यावर टोपली घेऊन जाणारा बाप वसुदेव तो मात्र कुणाला माहित नाही. प्रभू रामचंद्र जाताना पहिल्याच्या नंतर ढाय मोकळून रडणारी कौशल्य तुम्हाला माहित आहे, पण राम राम पुत्र पुत्र म्हणून तरफडून मरणारा बाप दशरथ आम्हाला माहित नाही. कारण त्या बापाला आम्ही कधी समजूनच घेतलं नाही हो, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. तुम्ही शाळेला जाणार, बापानं नवीन स्कूल बॅग आणली, आईनं तुमच्या पायामध्ये नवीन पैंजण घातले, तेव्हा त्या 6 वर्षाच्या लेकीला जाणीव झाली आज आपला बाप आपल्याला कुठेतरी नेणार आहे. ती मोठमोठ्याने रडते, बाबा मला नाही यायचं तुमच्या सोबत. पण बापानं पोरीचा हात धरला आणि शाळेमध्ये घेऊन आला. मुलगी राहत नाही, बाबा मला नाही शिकायची शाळा, मला तुमच्या सोबत यायचंय. बापानं ताड दिशी मुलीच्या कानाखाली दिली, बळजबरीने शाळेत बसवलं. तर मग जगानं तो बाप पाहिला. जगाला तो बाप कसा वाटला? निष्ठुर वाटला. अरे स्वतःच्या लेकीला मारतो, कसा आहे हा? निष्ठुर आहे. पण माझं लेकरू शिकलं पाहिजे, माझ्या लेकीला साहेब नवरा करायचाय असा म्हणणारा बाप जगानं पाहिला नाही. कसा आहे तो बाप? नारळ आपल्याला माहित आहे, नारळ दिसायला वरून कडक दिसतं, पण आतून अमृतासारखं गोड पाणी आपल्याला प्यायला देतं. ते पाणी म्हणजे तो बाप आहे. अनेक कवितेमध्ये त्या बापाचं वर्णन करतात. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गडा हाकला, फटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अनेक कवितेमध्ये त्या बापाचं वर्णन करतात. माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदर्याला किती थिगळ जोडलेली, कशी आयुष्याला त्यानं कातर लावलेली. मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना. ह्या 2 गोष्टी तुम्ही घरी घेऊन जा. आपल्या आईवडिलांची सेवा करा. माझं कीर्तन सफल झालं असं मी समजेन. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करणार आहे. परंतु आज माझ्या कीर्तनातून जरी काही चुकलं असेल महिला मंडळ, तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी 2री समजून माफ करा. ज्यांना 2 असतील त्यांनी 3री समजून माफ करा. ज्यांना 3 असतील त्यांनी 4थी समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घेतलं तरी चालेल. परंतु जे काही चुकलं असेल तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. माझ्या कीर्तनामध्ये अतिशय सुंदर साथ ज्यांनी दिली असे सर्वच भजनी मंडळी, टाळकरी मंडळी आणि ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला अशा आमच्या हरिभक्त परायण मृदंगाचार्य, मृदंग महामेरू पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे आमचे गजानन महाराजांचे देखील मी अंतःकरणापासून धन्यवाद मानते. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानते. आणि आमच्या सोबत आलेले माझे काका असतील, तसेच माझे बंधू पांडुरंग दादा असतील, शंकर दादा असतील, तसेच सर्वच गावकरी मंडळी सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण साऊंड सिस्टीम महाराज कीर्तनकाराचा प्राण आहे आणि अतिशय सुंदर साथ त्यांनी दिली. त्यांचे देखील धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी, पूज्यने आईवडिलांच्या चरणी, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली.